नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। ती म्हणजे आता शेतकऱ्यांकडनं पीएम किसान योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहे। नेमकी ही बातमी काय आहे, नेमके कोणत्या शेतकऱ्यांकडनं पीएम किसान योजनेचे पैसे हे परत घेतले जाणार आहे, ही कारवाई नेमकी कशा पद्धतीने आहे आणि ही कारवाई सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश सरकारचा काय आहे ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारने प्राप्तिकर म्हणजेच ITR ची अट घातल्याने अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे बंद होणार आहे। या काळात ज्या शेतकऱ्यांनी प्राप्तिकर भरूनही योजनेचा लाभ घेतलाय अशा शेतकऱ्यांकडून ती रक्कम वसूल करण्यात येणार आहे। जे शेतकरी पात्र असणार आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे। दरम्यान केंद्र सरकारच्या या निधीबरोबरच राज्यांनी सुद्धा योजना सुरू केलेली असून केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान योजनेद्वारे तेवढाच निधी दिला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 12,000 रुपये मिळत आहे। पण या निधीच्या चौकटीमध्ये केंद्र सरकारने ITR म्हणजेच प्राप्तिकराची अट घातले, त्यामुळे काही शेतकरी या योजनेतून अपात्र होणार आहे। आता नेमके कोणते शेतकरी अपात्र होणार आहे तेही बघूया। ज्या शेतकऱ्यांनी सलग 3 वर्ष किंवा सलग 2 वर्ष प्राप्तिकर भरला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर ज्या शेतकऱ्यांचा प्राप्तिकर ड्यू आहे पण प्राप्तिकर भरलेला नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। पण ज्या शेतकऱ्यांनी 2019 नंतर केवळ एकदाच प्राप्तिकर भरला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती जर प्राप्तिकर भरत असेल तर त्या कुटुंबातील कोणत्याच सदस्याला पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही शेतकरी किंवा शेतकऱ्याची मुलं असतील, कुटुंबातील कोणताही सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबातील कोणत्याच सदस्याला परत पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही, ही मुख्य अट आता घालून देण्यात आली आहे। त्याबरोबर आता हे कोणते शेतकरी पात्र असतील तेही समजून घेऊया। ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी केवळ फॉर्म 16 नील फाईल केला आहे पण त्यांनी सरकारला टॅक्स भरला नाही कारण त्यांचे उत्पन्न सरकारच्या मर्यादेपेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे किंवा ते या योजनेसाठी पात्र असल्याचं कृषी आयुक्त दयानंद जाधव यांनी सांगितलं आहे। आता मित्रांनो, जे काही अपात्र शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांकडनं सरकार आता पीएम किसान योजनेचे पैसे वसूल करणार आहेत। ते कसे ते बघूया। ज्या शेतकऱ्यांनी प्राप्तिकर भरूनही पीएम किसान योजनेचा लाभ घेतलाय अशा शेतकऱ्यांकडून थकबाकी वसुलीचे काम सरकारकडून करण्यात येत आहे। तर अशा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना रक्कम परत करावी लागणार आहे असून त्यांना योजनेचा आता पुढे लाभही घेता येणार नाही। त्यासोबतच मित्रांनो, जो काही 16वा हप्ता येणार आहे त्याची ही अपडेट आहे की eKYC शिवाय आता 16वा हप्ता मिळणार नाहीये। पीएम किसान योजनेचा येणारा 16वा हप्ता हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे। पण ज्या शेतकऱ्यांनी eKYC केले नाही अशा शेतकऱ्यांना 16वा हप्ता हा मिळणार नाही। सध्या राज्यातील 1,14,000 शेतकऱ्यांची eKYC करणे बाकी आहे, ज्यामुळे राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून 21 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। प्राप्तिकर नियमात अपात्र असूनही योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली करणे हे सुरू झालं आहे। पण जे शेतकरी पात्र आहेत त्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे। नवीन शेतकऱ्यांनाही या योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत। काही शेतकऱ्यांची eKYC बाकी असून त्यांनी लवकरात लवकर eKYC करावी असे आवाहन दयानंद जाधव, उपायुक्त कृषी विभाग यांनी केलं आहे। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की जे शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य जर इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतील तर अशा शेतकऱ्यांना आता इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ हा मिळणार नाही। जर त्यांनी लाभ घेतला असेल तर त्यांना ती रक्कम आता शासनाला परत करावी लागणार आहे।
तर मित्रांनो, केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटतो? यातून शेतकऱ्यांचा जो काही तोटा होणार आहे किंवा जे शेतकरी यात हकनाक आता जाणार आहे, भले त्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य असेल, त्याचा इन्कम टॅक्स भरला जात असेल, तर आता त्या शेतकऱ्याला सुद्धा त्याचं PM किसान योजनेचे सर्व पैसे परत करावे लागणार आहे. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये PM किसान योजनेची अपडेट जी आहे त्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशीच माहिती आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती मिळवण्यासाठी आपण आमचे दोन्ही ग्रुप जॉईन करू शकतात. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.